नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेती आणि शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण पहिली बातमी बघणार आहोत, त्यामध्ये ऊसाचे दर अद्याप जाहीर नाहीत। अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसाचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना होत असतानाही अजून सहकाऱ्यांनी खाजगी सहकारी साखर कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केलेला नाही। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी, ॲग्रिस्टेक योजना 16 पासून सुरू। केंद्र शासनामार्फत कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲग्रिस्टेक योजना राबवण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पूर्व बजेट म्हणजेच पूर्व बैठकीत शेतकरी प्रश्नांवर शेतकरी नेत्यांशी चर्चा केलेली आहे। शेतकरी संघटनांनी देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रीमियम शून्य करावा या मागणीवर या बैठकीत जोर धरलेला आहे आणि जीएसटी कमी करावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, उन्हाळ कांदा लांबणीवर जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात विशेषतः बागलाण व कळवण तालुक्यात रब्बी हंगामात प्रमुख नगदी उन्हाळ कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। पुढील बातमी, कापूस वेचणीला मजूर मिळेना। राज्यात अनेक ठिकाणी कापूस वेचणीला मजूर मिळेना, त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं दिसत आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।